काही इतिहास एका दिवसात घडत नाहीत. त्यासाठी अनेक वर्षांचा संघर्ष आणि कधीही न थकणारी जिद्द लागते. मुंबई स्वप्नांचं शहर, पण ह्या शहराची खरी ओळख या उंच इमारतींमध्ये नाही, तर त्या छोट्या छोट्या गल्लीमध्ये आहे, जिथे सामान्य माणसं असामान्य इतिहास घडवतात. अशाच घाटकोपरच्या एका छोट्याशा परिसरात काही तरुणांनी एक स्वप्न पाहिलं होतं. ते स्वप्न प्रसिद्धीचं नव्हतं, तर स्वतःची ओळख निर्माण करायचं होतं. 2012 एका स्वप्नाची सुरुवात झाली. संघर्षातून इतिहास घडवणारा प्रवास सुरू झाला. मुंबईसारखे प्रत्येक गोष्टीत स्पर्धा असणाऱ्या शहरात घाटकोपरमधील काही सर्वसामान्य परिसरात राहणाऱ्या मुलांनी एक स्वप्न पाहिलं, आणि त्याहीपेक्षा आपण का नाही करू शकत असं म्हणत आपल्या हिंदू धर्माची परंपरा जपत एक निर्णय घेतला, आणि तो म्हणजे दहीहंडी. आता दहीहंडी हा फक्त एक खेळ नाही, तर श्रद्धा, विश्वास, शिस्त, त्याग आणि एकतेची परंपरा आहे. आणि तीच परंपरा जपत 2012 साली एक गोविंदा पथकाची सुरुवात झाली. वाघजाई गोविंदा पथक, घाटकोपर पश्चिम. सुरुवात सोपी नव्हती. मंडळात मुलं कमी, अनुभव कमी, पण जिद्द अफाट होती की आपण ही करू शकतो. गोकुळाष्टमीच्या 1 महिन्या अगोदर सरावाला सुरुवात झाली. घाम गळू लागला, एकमेकांवरचा विश्वास वाढू लागला. आई वाघजावरची श्रद्धा आणि प्रशिक्षकांचं मार्गदर्शन आणि प्रत्येक गोविंदाची जिद्द हेच पथकाचं बळ ठरायला लागलं होतं. शेवटी गोकुळाष्टमीच्या दिवशी 2012 साली पहिले 5 थर लागले. पण का 2025 मध्ये असं काही घडलं ज्यामुळे अनेकांच्या मनात एकच खळबळ उडाली की आता पुढे काय. झालं असं, गोकुळाष्टमीच्या दिवशी इंदिरानगरमध्ये मंडळातली मुलं मनोरा लावण्यासाठी तिथे गेली आणि पहिल्या 6 थरांचा प्रयत्न करायला सुरुवात केली, आणि अचानक थर कोसळला. सगळ्या मुलांचे चेहरे पडले, मुलं शांत झाली. 6 थरालाच आपण पडलो, मग पुढे काय. पण हार नाही मानली. सगळ्यांनी ठरवलं आपण करायचं. भर पावसात कडक 7 थर राहून उतरवले. सगळ्यांचा आनंद खूप काही सांगत होता. यश मिळवणं मोठं असतं, पण ते टिकवणं त्याहूनही मोठं असतं. लोकांना कदाचित 7 थर आठवतील. त्या 7 थरांच्या मागचा संघर्ष, घाम, त्याग आणि विश्वास, निस्वार्थ मैत्री हीच त्यांची खरी ओळख आहे.
घाटकोपर वाघजाई गोविंदा पथकाने फक्त मनोरे उभे केले नाहीत, त्यांनी विश्वास उभा केला, एक कुटुंब उभं केलं आणि अशी परंपरा घडवली जिथे प्रत्येक नवीन मुलगा गोविंदा बनून या कुटुंबाचा भाग होतो. भागवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, योग कर्मस्यु कौशल्य, म्हणजेच आपल्या कर्मात उत्कृष्टता आणि समर्पण हेच खरं योग आहे. वाघजाई गोविंदा पथकाचा प्रवास या विचारांवर एक उत्तम उदाहरण आहे. ही कथा फक्त 7 थरांची नाही, ही कथा आहे संघर्षाची, श्रद्धेची, एकतेची आणि कधी न हार मारणाऱ्या प्रत्येक गोविंदाची. जय गोविंदा, जय श्रीकृष्ण, जय वाघजाई. वाघजाई माते की जय. आजवर गांधी एकदम आराम घ्या. आरामात गांधी पुश करण्यात त्याला साईड. सिद्धू चल, हात वर कर.